हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सर्वजण. काल मी मम्मी एक आमचे पाहुणे आहेत, त्यांच्या मुलाचं लग्न होतं, तिकडे गेलो होतो. तर हे लोक बघा कसं फॉगचा जे असतं तो सेटअप करतात. त्यासाठी गरम पाणी असतं आधी आणि साईडला त्यांनी छोट्या छोट्या ह्याच्यामध्ये बर्फ ठेवलेले. गरम पाण्यामध्ये बर्फ टाकलं की असं धुक्यासारखं होतं छानपैकी. आता नवरा नवरीचं वेलकम चाललं आहे आणि मस्त धूप आहे, ते असं ढग असल्यासारखं व्हिडिओमध्ये पण छान येतं डेकोरेशनला. आणि पाऊस वगैरे त्यांनी आजूबाजूला लावलेला आहे, इलेक्ट्रिकल ते मोबाईलवरून ऑपरेट होतं. तर आजचा व्हिलॉग तुम्ही लास्टपर्यंत नक्की पहा. आज खूप छान छान आम्ही धमाल केलेली आहे. लग्न चालू होतं तेव्हाच्या अक्षतांचा मी हा व्हिडिओ शॉर्टमध्ये घेतला आहे. आणि आम्ही पुढे मंदिरला आपण ऑन द वेच आहे. कुरणेश्वरचं साताऱ्याचं फेमस गणपतीचं मंदिर, तिथे शंकर महादेवांची पिंड देखील आहे, ते पण पुढे बघा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला माझा व्हिलॉगचा नक्की सांगा. इथे लग्नामध्ये माझा एक फ्रेंड आहे धर्मा म्हणून, तो पण फोटोग्राफीची त्याला ऑर्डर होती, तर तो मला दिसला. असे माझे वेगवेगळे फ्रेंड्स वगैरे, घरातले पाहुणे खूप जण मला भेटले. खूप आम्ही एन्जॉय केलेला आहे. तर आजचा माझा फुल डेचा व्हिलॉग तुम्ही लास्टपर्यंत नक्की बघा. आणि जे स्टार्टिंगला मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं, जे फॉगचा आहे तो कसं बनवतात ते देखील तुम्हाला माहिती असेल तर त्याचं मला नाव नक्की सांगा, मला माहीत नाही आहे. मग लग्न वगैरे झालं, जेवण वगैरे झालं, त्यानंतर मी मम्मीची मैत्रिणी आहेत त्या असं आम्ही मंदिरमध्ये गेलो होतो. मंदिर खूप छान आहे, मोठं आहे मंदिर, खूप खिंडीतला गणपती म्हणतात त्याला, खूप फेमस आहे. आणि इथे आपण जे काही विश मागतो त्या पूर्ण होतात. आजूबाजूचा परिसर देखील खूप छान आहे. इथं छोटे छोटे ससे वगैरे त्यांनी पाळलेले आहेत, वेगवेगळे पक्षी आहेत. ससे पण बघा तुम्ही पुढं व्हिडिओमध्ये. हे मारुती देवांचं मंदिर आहे छोटूसं. आजूबाजूला खूप वेगवेगळे मंदिर आहेत. पक्षी आहेत बघा इथं. दत्त महाराजांचं पण आहे मंदिर. खालच्या साईडला एक समाधी देखील आहे. ससा बघा कसं बसलायत. आणि त्यांच्यासाठी पाला पण टाकलाय खायला, फ्लॉवरचा जे असतो तो वरचा पाला ते खातात. ते थोडंसं ब्लर आलं व्हिडिओ, मी भरपूर फोकस करायचा प्रयत्न केला पण ते छोटं ग्रिल असल्यामुळे येत नव्हतं. हे छोटे पक्षी पण खूप सारे होते आधी, आता कमी झालेत. असं आजूबाजूचा परिसर खूप मस्त आहे. खाली लेक पण आहे. आणि पूर्ण आता तुम्ही व्हिलॉग एन्जॉय करा. हे फेमस मंदिर आहे. ॲक्च्युली व्हिडिओची परमिशन नाही आहे, पण दुपारी कोणाचं एवढं लक्ष नव्हतं तेव्हा मी हळूच व्हिडिओ बनवलेला आहे. खूप गणपती छान आहे, मूर्ती मस्त आहे. आणि आपण ज्या काही विश मागतो त्या पूर्ण होतं. खाली बॉटनिकल गार्डन पण आहे. खूप म्हणजे भरपूर वेगवेगळे दुर्मिळ आहेत वृक्ष त्यांनी लावलेले, रोपं ते आहे. तिथं नर्सरी देखील आहे. तुम्हाला सुद्धा हवा असेल तर खत किंवा वेगवेगळे जे छोटे छोटे असतात ते तुम्हाला जर गार्डनिंगसाठी हवे असतील तर रोपं देखील इथे मिळून जातील तुमच्याकडे. जास्त कॉस्टली पण नाही आहेत, 10-20 रुपयापासून आहेत चालू. आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे मला झाडं देखील बघायला भेटली. मग नंतर मम्मीला आम्ही इथं बस म्हटलं, आम्ही खालून भरपूर पायऱ्या वगैरे त्यात चालून येतो. इथं सगळं दिलेलं आहे त्यांनी, अंतर किती किती कुठपर्यंत आहे. नंतर स्मारक आहे, दत्त मंदिर आहे, ते सगळं त्यांनी दिलेलं आहे. अशा पायऱ्या वगैरे आहेत, खूप छान डेव्हलप केलेलं आहे. आणि एकदम असं आजूबाजूला डोंगर वगैरे आहेत, त्यामुळे साताराला आमच्या वरदानच भेटलेलं आहे निसर्गाचं छान काय, त्यामुळे एकदम फ्रेश एअर राहते इथं. आणि हे मोगरा वेगवेगळ्या प्रकारचे, कुठला तरी हा मोगरा होता ते मला सांगितलं काकींनी. मला पण भरपूर माहिती नाही आहेत झाडांची नावं, काय काय ठिकाणी लिहिलेली आहेत नावं. पुढे एक कंदील जास्वंद नावाचं पण झाड आहे. माझ्या घरी पण आम्ही आता मध्ये महाबळेश्वरला गेलो तेव्हा मी आणि मम्मीला आणलं होतं. खूप छान वाटतं ते. जास्वंदच असतं सेम, पण असं उलट दिशाने असं येतं, तर ते छान दिसतं, क्यूट वाटतं. पुढे पुढे तुम्ही बघा पूर्ण.
इथं दत्त देवांचं मंदिर आहे, आनंदवाल्यांची आमची नवीन मराठी. त्यामध्ये गेलेलो आम्ही मंदिरामध्ये आत. हो. सगळ्यांनी घंटी वाजवली, मग मी पण एका हाताने मोबाईल धरला आणि हळूच उडी मारून एक घंटी वाजली पण घंटी हाताला आली माझ्या. खूप छान मूर्ती आहे संगमरवराची, मस्त बनवली आहे एकदम. वाजली बाई. नंतर असं पुढे खाली तुम्ही जेवढं जाल तेवढं लहान मुलांसाठी वगैरे पण गार्डन आहे इथे. आम्ही न्यू इंग्लिश स्कूलला मी होते, तर आमचे शाळेतले सगळ्यांची ट्रीप असायची. मग आम्ही डबे वगैरे घेऊन यायचो इथे, भरपूर खेळायचो वगैरे, गाणे वगैरे चालायचे, भेंड्या. खूप जण येतात इथे आणि खूप फेमस आहे. सातारामधून तुम्ही कासकडे जाताना एक डाव्या साईडला बोगदा लागतो, सोनगावच्या अलीकडे आहे. खूप छान आहे लोकेशन. तुम्हाला हवं असेल तर मॅपवरती तुम्ही सर्च करू शकता. आणि एक दिवस असा स्पेंड करण्यासाठी मस्त आहे. काकी म्हटल्या तू एकटीचं व्हिडिओ बनवतेस, तू कधी येणार व्हिडिओमध्ये? मी पण तुझा व्हिडिओ बनवते. म्हटलं ठीक आहे. मग मी त्यांच्याकडे दिला आणि आम्ही वरती चप्पल काढली होती, पण खाली काय एवढं प्रॉब्लेम नाही आला. सगळीकडे त्यांनी असे म्हणजे रस्ता चांगला बनवलेला आहे त्यांनी, त्यामुळे काय दगड वगैरे टोचण्याचा असा काय प्रॉब्लेम नव्हता. हे तुम्हाला सांगितलं ते कंदील जास्वंद आहे बघा, राईट साईडला आता पुढे दिसेल तुम्हाला. खूप छान आहे. माझ्या घरी पण याचं रोप आहे, मस्त दिसतं. हे कशाचं आहे काय माहिती नाही, वेगळंच आहे ते. हे मंदिर का कुर्णेश्वरचं? हे आहे, हे कुर्णेश्वर मंदिर आहे. इथे आपले जे शंकर देव आहेत, महादेव, देवोपदेव महादेव, त्यांचा पिंड आहे. खूप छान आहे. इथे पुढच्या साईडला लहान मुलांना खेळायला देखील घसरगुंडी वगैरे आहे. आजूबाजूचा परिसर खूप छान आहे, भरपूर हिरवळ वगैरे आहे. गणपती व कुर्णेश्वर मंदिर असं आहे इथे. पुढे बघा तुम्ही, खूप छान मी व्हिडिओ म्हणजे जेवढा मला पॉसिबल झाला तेवढा डिटेलमध्ये बनवलेला आहे. कुर्णेश्वर मंदिरकडे आलो आहे मी. कुठे तृप्ती नाही मला दिसत. बरं तुम्ही कुठे आहे? ही बघा महादेवांची पिंड आहे, खूप छान आहे. तिथे ते त्यांचं एक प्रिंट केलेलं पण टाईल्सवरती आहे चित्र, आणि साईडला मूर्ती देखील आहे. आणि मंदिराचा एरिया पण खूप छान आहे आजूबाजूचा. आजूबाजूला सगळीकडे हिरवळ, मोठे मोठे झाडं वगैरे लावलेले आहेत आणि वृक्ष संवर्धन केलेलं आहे त्यांनी. पुढे कंपोस्ट खत देखील केलेलं आहे, म्हणजे जे झाडांचे पानं वगैरे पडलेले असतात ते एका साईडला ठेवलेत, किंवा आपण जे फुलं वगैरे वाहतो ते एका साईडला त्यांनी ठेवून त्याचं कंपोस्ट मारल्यापासून खत बनतं आणि ते झाडांना वगैरे वापरत असतील. त्यामुळे खूप छान येतात झाडं. पुढे देखील बघा असं भरपूर मोठा एरिया आहे. किती छान छान आहेत. आम्ही एक साईडने गेलो आणि दुसऱ्या साईडने आलो. पुढे पाण्याची विहीर वगैरे आहे आणि कमळाचे वगैरे झाडं येतात, ते पण एक तलाव देखील आहे तिथं. आणि वरतीच त्या साईडला तिथे स्मारक देखील बनवलेलं आहे. मी आता मध्ये गेले होते, मला वाटते 2-3 वर्षापूर्वी, तेव्हा तिथे स्मारक वगैरे आहे, त्याचं बांधकाम चालू होतं. तर खूप छान त्यांनी एरिया एकदम डेव्हलप केला आहे आणि वेळच्या वेळी ते बांधकाम वगैरे करत असतात. मध्ये पावसाळ्यात पण सगळं वरचा अजिंक्यताऱ्यावरचं पण काय तिथं असं पाणी त्याच्यामुळे काय भरपूर खाली आलं होतं, त्यामुळे मंदिराचं खूप नुकसान झालं होतं. ते देखील त्यांनी सगळं नीट आता परत भरपूर काम करून घेतलंय सगळं त्यांनी. हा बघा डाव्या साईडला जो मी सांगितला तुम्हाला तो तलाव दिसतोय. कमळाची रोप वगैरे आहेत, आता दिसत नाही कमळ एवढे,
आणि ते स्मारक देखील स्मृती आहे स्थान आहे तिथे. ना काहीतरी. आम्ही इथे या दगडाजवळ पण ह्यात पण काढते. असे सिंगल सिंगल छान छान फोटो. फोटो काढले. मस्त केलं इथे. इथून वरती गेलं की दत्त मंदिर आहे. तुम्ही मगाशी बघितलं इथे व्हिडिओमध्ये. अशी भरपूर झाडं असल्यामुळे खूप पाला वगैरे पडतो, त्याचं ते कंपोस्ट खत बनवतात. छान आहे नॅचरली, त्यामुळे ते कुजून नंतर ते झाडाच्या बुंद्याला टाकले की चांगले झाडं असे एकदम हिरवीगार येतात. पायऱ्या भरपूर आहेत चालायला, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही एवढा. आम्ही आता ज्यांना मुंबईला चालायची गेलतो वगैरे ना, सवय त्यांनी तर इथं त्याचे अवश्य भेट द्या. चुलते का कोणतरी आणि त्यांच्या त्यांनी घरी गेलो होतो. मेन म्हणजे जागोजागी कचरा कुंडी वगैरे मुंबईत ना? टाकलेल्या आहेत, त्याच्यामुळे नाही, लोक इथलं नाही देखील माहिती बाबा. घाण करत नाहीत. ते कुठं आहे? छान आहे, मस्त केलंय सगळं मॅनेजमेंट त्यांनी. हा हा, नाही माहिती. पप्पा मम्मीला माहित असेल. ही कसली वेगळीच पिवळी फुलं आहेत. हे बघा की. इथे तुम्हाला खूप वेगवेगळ्या प्रकारची झाडं, फुलं अशी बघायला भेटतील. हे एक येल्लो कलरमध्ये आणि एक ब्लू कलरमध्ये एक झाड आहे. काकीने त्याचं काहीतरी नाव सांगितलं, ते पण बघा व्हिडिओमध्ये. पिण्याच्या पाण्याची पण सोय वगैरे आहे वरती. ॲक्वागार्ड वगैरे आहे, थंड पाणी असतं. वॉशरूम पण आहे, त्याच्यामुळे इथे असा काय प्रॉब्लेम येण्यासारखा नाही आहे. तुम्ही आलात की वरती पण छान दुकानं वगैरे आहेत बाहेर खाण्यासाठी वगैरे. आणि इथूनच तुम्ही थोडंसं पुढं गेलात की सज्जनगड वगैरे पण आहे. तर असं आमचं सातारा दर्शन तुम्ही नक्की एक दिवस करा. खूप छान छान आजूबाजूला छोटे छोटे परिसर आहेत. आम्ही मस्तपैकी संध्याकाळी सनसेटच्या टायमिंगला गेलेलो. तर असं मी हा एक व्हिडिओ कॅप्चर केलेला आहे सनसेटचा. आता जेवण केलंय, हे झाले पोटाला. कमळ असतं. हा खा हो, नाही हे वेगळंच काहीतरी आहे. हे देखील पानांचं कोणतं शेप झाड आहे वेगळं हे आहे काय ना? मला माहीत नाही. याचं नाव तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. असं ह्या तऱ्हेनं आम्ही मग नंतर वरती आलो आणि मग मी मम्मी परत घरी आलो. नंतर माझं नाक्यावरती थोडंसं काम वगैरे होतं, पोवई नाक्यावरती, ते केलं. हा मोती चौकातला व्हिडिओ आहे सातारचा. हे सयाजी स्कूल जे आहे सातारमधलं, रयत शिक्षण संस्थेचं लॉ कॉलेज वगैरे, तिथला मी व्हिडिओ बनवला आहे. हे सयाजी हायस्कूल आहे. इथे 12वीपर्यंतचे सगळे साईट्स पण आहेत आणि शाळा पण आहे 10वीपर्यंत. खूप छान आहे. रयत शिक्षण संस्थेचं आत कर्मवीर भाऊराव पाटलांचा हे देखील आहे, स्टॅच्यू देखील आहे. आणि ह्या एरियाला पोवई नाका असं बोललं जातं. ते झालं त्यानंतर मग संध्याकाळी मी, पप्पा आणि मम्मी माझ्या काका काकींकडे वाईला गेलो होतो. त्या टायमिंगला मी हा व्हिडिओ बनवला आहे. अशा तऱ्हेने आम्ही पूर्ण आमचा दिवस छानपैकी घालवला. परत भेटूया दुसऱ्या नवीन व्हिलॉगमध्ये. आणि तुम्हाला हा व्हिलॉग आवडला असेल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स किंवा फॅमिलीसोबत शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा कसा वाटला तुम्हाला व्हिलॉग ते. थँक्यू, बाय बाय.